नमस्कार बालमित्रांनो, वर्षा ज्ञानदीप चॅनल मध्ये मी आपले खूप खूप स्वागत करते। काल आपण शब्दांच्या जाती किती आहेत आणि कोणत्या आहेत हे शिकलो होतो। आज आपण नाम म्हणजे काय आणि नामांचे प्रकार कोणते आहेत ते आज आपण शिकणार आहोत या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओतून तुम्हाला नाम आणि नामांचे प्रकार अगदी छान प्रकारे शिकायला मिळणार आहेत। तुम्हाला कुठलाही दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही। अगदी सखोल आणि डिटेल मध्ये मी तुम्हाला नाम आणि नामाच्या प्रकाराविषयी माहिती देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपली मराठी व्याकरणाची जी सिरीज आपण सुरू केली आहे त्यासाठी आपल्याला सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर मग वेळ न घालवता आज आपण नाम म्हणजे काय आणि नामांचे प्रकार कोणते आहेत हे समजून घेऊयात। तर बालमित्रांनो, नाम म्हणजे एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा पदार्थाला, प्राण्यांना किंवा एखाद्या ठिकाणाला जे नाव दिलेले असते त्या नावाला नाम असे म्हणतात। म्हणजे आपल्याला एखादी वस्तू डोळ्यांनी दिसते तर त्या वस्तूला आपण कुठल्या तरी नावाने म्हणजे हाक मारत असतो किंवा त्या वस्तूला एखादं नाव दिलेलं असतं, तर ते नाव म्हणजेच नाम। म्हणजे समजा माणसं असतील तर माणसांना नावं दिलेली असतात, मुलांची नावं, मुलींची नावं, प्रत्येक माणसाला नाव दिलेलं असतं, ते नाव म्हणजेच नाम। त्यानंतर आपल्या घरातील वस्तू किंवा आपल्या घराबाहेरील सर्व ज्या वस्तू आपल्या डोळ्यांना दिसतात त्यांना जे नाव दिलेलं असतं ते सुद्धा नामामध्येच येत असतं। तसेच आपण पदार्थ बनवतो, त्या पदार्थांनाही नावं असतात, तर ते नावं म्हणजेच नाम। प्राण्यांची नावं असतात, पक्ष्यांची नावं असतात, थोडक्यात नावं म्हणजेच नाम। मग त्यामध्ये मुलांची नावं असतील, मुलींची नावं असतील, पक्ष्यांची नावे, प्राण्यांची नावे, फुलांची नावे, फळांची नावे, भाज्यांची नावे, वस्तूंची नावे, पदार्थांची नावे, नद्यांची नावे, पर्वतांची नावे, अवयवांची नावे, नात्यांची नावे, नात्यांची नावे म्हणजे भाऊ, बहीण, आई अशा प्रकारे। त्यानंतर काल्पनिक नावे म्हणजे परी, राक्षस, देवदूत। गुणांची नावे, गुण म्हणजे शौर्य, नम्रता, महानता। मनस्थितीची नावे, मनस्थिती म्हणजे आपल्याला आपली मनस्थिती कशी आहे, म्हणजे आपण आनंदी आहोत का दुःखी आहोत, उदास आहोत, तर ही जी सर्व जी आहेत तर ही सर्व नामे आहेत। तुम्हाला मी मगाशी सांगितलं ठिकाणांची नावे असतील किंवा फुलांची, फळांची, भाज्यांची, वस्तूंची नावे आपण इयत्ता पहिली पासून शिकत आलेलो आहोत। भाज्यांची नावे लिहा, रंगांची नावे लिहा, देशांची नावे लिहा, प्राण्यांची नावे लिहा, फुलांची नावे, तर ही नावे म्हणजेच नाम। आता तुम्हाला नाम म्हणजे काय हे पूर्णपणे समजलेलं असेल। तुमचं जे स्वतःचं नाव असेल ते स्वतःचं नाव म्हणजे सुद्धा नामच येतं। तर या नामांचे पण प्रकार पडतात, तर ते नामांचे प्रकार आपण समजून घेऊयात। बघा, नामांचे प्रकार मुख्य प्रकार 3 आहेत। 3 मुख्य प्रकार आहेत नामांचे। पहिला प्रकार आहे सामान्य नाम, दुसरा प्रकार आहे विशेष नाम, दुसरा कुठला आहे विशेष नाम, आणि तिसरा जो आहे तो भाववाचक नाम। अशा प्रकारे नामांचे मुख्य 3 प्रकार आहेत। तर प्रत्येक प्रकाराविषयी आता आपण माहिती समजून घेऊयात। तर सामान्य नाम म्हणजे काय? बघा, इथे वाक्य दिलेले आहेत, त्या वाक्यामध्ये नाम दिलेली आहेत। पहिलं वाक्य आहे सरिता हुशार मुलगी आहे, सरिता हुशार मुलगी आहे। तर इथे जे मुलगी शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे, तर मुलगी हे सामान्य नाम आहे। आणि दुसरं वाक्य आहे गोदावरी पवित्र नदी आहे, म्हणजे गोदावरी जी आहे ती नदी आहे, मग ती कोणती आहे? नदी या शब्दातून आपल्याला असं कळतं की नदी हे तिचं सामान्य नाम झालं। नदीला पण विशिष्ट नाव ठेवलेलं असतं। समजा गोदावरी हे तिचं स्वतःचं नाव झालं, पण गोदावरी ही काय आहे? नदी आहे, तर नदी हे सामान्य नाम झालं। त्यानंतर तिसरं वाक्य आहे मुंबई प्रसिद्ध शहर आहे। या वाक्यामध्ये सामान्य नाम जे आहे ते शहर हे सामान्य नाम आहे। शहर आहे, पण कुठलं आहे हे आपल्याला जेव्हा त्या शहराचं नाव आपल्याला समजतं तेव्हाच आपल्याला त्या शहराचं नाव माहित होतं। थोडक्यात मुंबई प्रसिद्ध शहर आहे, शहर हे सामान्य नाम आहे। आता पुढे बघूयात
पहिलं जे आपण बघितलं होतं, मुलगी हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही मुलीला लागू पडतो. मुलगी म्हटल्यावर मग कुठलीही मुलगी येऊ शकते. नदी, नदी हा सुद्धा त्या जातीच्या कोणत्याही नदीला लागू पडतो. नदी म्हटल्यावर कोणतीही नदी येऊ शकते. नदी हा जो शब्द आहे, आपल्याला याच्यातून हे कळत नाही, नदी म्हटलं की फक्त नदी आपल्या डोळ्यासमोर आठवते. त्यानंतर शहर, शहर हा शब्द सुद्धा कोणत्याही शहराला लागू पडतो. शहर म्हटल्यावर फक्त आपल्याला विशिष्ट शहरच आपल्या डोळ्यासमोर येते असं नाही, शहर म्हटल्यावर एक शहर येते, म्हणजे कुठलंही शहर असू शकतं ते. अशा प्रकारे मुलगी, नदी, शहर ही नावे अशी आहेत की त्या त्या जातीतील सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे लागू पडतात. ही नामे जातीवाचक म्हणजेच विशिष्ट गटातील आहे. जातीवाचक नामांनाच व्याकरणात सामान्य नाम म्हणतात. म्हणून मुलगा, नदी, शहर ही सामान्य नामे आहेत. या शब्दांमधून आपल्याला कोणता मुलगा, त्या मुलाचं नाव आपल्याला माहित नाहीये, फक्त मुलगा म्हटलंय म्हणून ते सामान्य नाम आहे. नदी आहे तर कोणती नदी आपल्याला माहित नाही, नदी फक्त नदीतून फक्त नदी आहे म्हणून हे सामान्य नाम झालेलं आहे. तर आपण सामान्य नामाची व्याख्या समजून घेऊया. एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात. उदाहरणार्थ मुलगा, नदी, शहर, घर, फूल, पुस्तक, चित्र, खेळ, तारा, ग्रह इत्यादी. तुम्ही आता जेव्हा पुढे विशेष नाम समजून घेणार आहात तेव्हा तुम्हाला जेव्हा विशेष नाम समजेल तेव्हा तुम्हाला सामान्य नाम सुद्धा अधिक चांगल्या प्रकारे समजणार आहे. त्यासाठी आपण आधी आता विशेष नामाकडे वळूया. विशेष नाम हा दुसरा प्रकार आहे नामाचा. तर विशेष नाम ही वाक्य आपण पुन्हा तीच वाक्य घेऊयात. सरिता हुशार मुलगी आहे. दुसरं वाक्य आहे गोदावरी पवित्र नदी आहे. तिसरं वाक्य आहे मुंबई प्रसिद्ध शहर आहे. आता आपण सामान्य नाम बघितले होते. सरिता हुशार मुलगी आहे या वाक्यातील सामान्य नाम मुलगी होते. या वाक्यातील सामान्य नाम मुलगी होते. गोदावरी पवित्र नदी आहे याच्यातील सामान्य नाम नदी होतं आणि मुंबई प्रसिद्ध शहर आहे यामध्ये सामान्य नाम शहर असं होतं. परंतु आता यातील विशेष नाम जे आहेत तर मुलगी होती परंतु त्या मुलीचं नावही या वाक्यात दिलेलं आहे सरिता. म्हणून सरिता हे त्या मुलीचं ठेवलेलं नाव आहे म्हणून सरिता हे विशेष नाम होईल. त्यानंतर नदी आहे परंतु त्या नदीचं नावही इथे दिलेलं आहे. नदीचं नाव आहे गोदावरी म्हणजे त्या नदीचं नाव ठेवलेलं आहे ते ही गोदावरी नदी आहे म्हणजे विशिष्ट नदीचं नाव आहे म्हणून गोदावरी हे विशेष नाम झालं. त्यानंतर सामान्य नाम शहर होतं परंतु कोणतं शहर तर मुंबई शहर. मुंबई हे नाव आहे त्या शहराला दिलेलं नाव आहे म्हणून मुंबई हे विशेष नाम होईल. अशा प्रकारे या तीनही वाक्यांमधील विशेष नाम आहेत सरिता, गोदावरी आणि मुंबई. या वाक्यामध्ये सरिता हा शब्द एकाच मुलीला लागू पडतो. सरिता म्हटल्यावर मग फक्त सरिता नावाची मुलगीच येईल. त्यानंतर गोदावरी हा शब्द सुद्धा एकाच नदीला लागू पडतो. मुंबई हा शब्द सुद्धा एकाच शहराला लागू पडतो. म्हणून सरिता, गोदावरी, मुंबई ही नावे अशी आहेत की त्या त्या जातीतील एका विशिष्ट वस्तूला किंवा व्यक्तीला लागू पडतात. म्हणून ही नामे व्यक्तिवाचक आहेत. व्यक्तिवाचक नामांनाच विशेष नाम असे म्हणतात. व्यक्तिवाचक नामे म्हणजेच विशेष नामे होय. म्हणून सरिता, गोदावरी, मुंबई ही विशेष नामे आहेत. तर विशेष नामाची व्याख्या अशी आपल्याला करता येईल. ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणतात. उदाहरणार्थ सरिता, सतीश, सुलभा, मुंबई, भारत, कावेरी, गोदावरी, गणू इत्यादी. थोडक्यात विशेष नामाविषयी असं सांगता येईल की जे नाव विशिष्ट नाव ठेवलेलं असतं एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पदार्थाला किंवा ठिकाणाला, प्राण्याला, पक्षाला जे नाव ठेवलेलं असतं तर ते नाव म्हणजे विशेष नाम. आता आपण सामान्य नाम आणि विशेष नामातील फरक समजून घेऊया. तर आपण हे वाक्य बघूयात. सरिता हुशार मुलगी आहे. या वाक्यामध्ये सरिता हे विशेष नाम आहे आणि मुलगी हे सामान्य नाम आहे. आता तुमचा फरक लक्षात आलेला असेल. विशेष नाम म्हणजे काय आणि सामान्य नाम म्हणजे काय. गोदावरी हे विशेष नाम झालं आणि नदी हे सामान्य नाम झालं. म्हणजेच विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं
आणि सामान्य नाम हे जातीवाचक असतं, विशिष्ट जातीचा उल्लेख होत असतो. मुंबई, आता तिसऱ्या वाक्यामध्ये मुंबई हे विशेष नाम झालं, कारण त्या शहराचं नाव मुंबई आहे आणि शहर हा जो शब्द आहे, शहर हे सामान्य नाम आहे. आता तुमच्या सामान्य नाम आणि विशेष नाम यातील फरक लक्षात आलेला असेल. जर कुणाला काही समजलं नसेल किंवा कुणाला काही शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आता आपण वळूयात तिसऱ्या प्रकाराकडे, ते म्हणजे भाववाचक नाम. भाववाचक नाम, आता आपण वाक्यांच्या आधारे भाववाचक नाम म्हणजे काय हे समजून घेऊया. पहिलं वाक्य आहे, सरिताची हुशारी सर्वांना माहीत आहे. या वाक्यामध्ये अधोरेखित जे केलेलं आहे ते भाववाचक नाम आहे. हुशारी, हुशारी हे भाववाचक नाम आहे. त्यानंतर दुसरं जे आहे वाक्य, गोदावरीचे पावित्र्य मनात ठसवा. तर गोदावरी हे विशेष नाम आहे, शिकवले मी तुम्हाला. तर पावित्र्य हे भाववाचक नाम आहे. या वाक्यामध्ये पावित्र्य हे भाववाचक नाम आहे. तिसरं वाक्य आहे, मुंबई शहरात संपन्नता आहे. मुंबई शहरात संपन्नता आहे. तर मुंबई हे विशेष नाम झालं, शहरात हे सामान्य नाम झालं आणि संपन्नता हे भाववाचक नाम झालं. बघा आता, हुशारी हा जो शब्द होता तो सरिताचा गुण दाखवतो. पावित्र्य हा शब्द गोदावरी नदीचा गुण दाखवतो. संपन्नता हा जो शब्द होता तो मुंबई शहराचा गुण दाखवतो. म्हणजे हुशारी, पावित्र्य, संपन्नता ही जी नावे होती ती वस्तूंमधील किंवा व्यक्तींमधील गुणांची नावे आहेत. ते आपण मग अशी सामान्य नाम शिकवलं किंवा व्यक्तिवाचक नाम म्हणजेच विशेष नाम शिकवलं, तर त्या नामांचा जो गुण आहे आणि त्या गुणाला जे नाव दिलेलं असतं ते नाव म्हणजे भाववाचक नाम. भाववाचक नाम जे आहे ते वस्तूचा गुण सांगतात किंवा त्याचा धर्म सांगतात किंवा त्याचा भाव दाखवतात. अशा नामांना व्याकरणामध्ये भाववाचक नाम असे म्हणतात. म्हणून हुशारी, पावित्र्य, संपन्नता ही भाववाचक नामे आहेत. आता आपण त्याची व्याख्या समजून घेऊया. ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यामधील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात. गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो. उदाहरणार्थ हुशारी, हुशारी शब्द म्हणजे तो गुण आहे म्हणून ते झालं भाववाचक नाम. पावित्र्य, संपन्नता, चांगुलपणा, सौंदर्य, मोठेपणा, नम्रता, लबाडी, चपळाई अशा प्रकारे ही भाववाचक नामे झाली. भाववाचक नाम म्हणजे गुणांची नावे असतात. आणि भाववाचक नामांना काही प्रत्यय लागलेले असतात. बघा, शब्दांना य लागलेला असतो, त्व लागलेला असतो, पण, पणा, ता, ई, गिरी, वा, आई, की यासारखे प्रत्यय लावून भाववाचक नामे कशी तयार होतात ते आपण पुढील तक्त्यात पाहणार आहोत. बघा, इथे शब्द दिलेले आहेत. शब्द आहे सम आणि त्याला प्रत्यय लावणार आहोत ता, तर त्यापासून शब्द तयार, भाववाचक नाम तयार होतं समता. आणि अजून याच्यासारखीच ता प्रत्यय लावलेली भाववाचक नामे आहेत नम्रता, विद्वत्ता, क्रूरता, शांतता, पवित्रता, सुंदरता. बघा, त्याच्या शेवटी ता लागलेला आहे. त्यानंतर पुढील शब्द आहे पाटील. त्याला प्रत्यय लावायचा आहे की. मग काय भाववाचक नाम तयार होईल, तर ते होईल पाटील की. शेवटी की असतो, पाटील की. यासारखीच अजून भाववाचक नामे आपुलकी, माणुसकी, भिक्षुकी. पुढील शब्द आहे मित्र आणि त्याला प्रत्यय लावणार आहोत त्व, तर त्यापासून भाववाचक नाम तयार होतं मित्रत्व. यासारखी अजून नामं आहेत कर्तृत्व, शत्रुत्व, प्रौढत्व, मनुष्यत्व, वक्तृत्व, संतत्व. अशा प्रकारे ता, की, त्व, य, ई, वा, आई, गिरी, पण, पणा, म्हातारपण, मूर्खपणा, प्रामाणिकपणा. गिरी प्रत्यय लागलेला आहे गुलामगिरी, फसवेगिरी, लुच्चेगिरी, जादूगिरी. आई प्रत्यय लागलेला नवलाई, ढिलाई, शिलाई, तांडगाई, चपळाई, धुलाई. अशा प्रकारे प्रत्यय लागून भाववाचक नामे तयार होत असतात. शब्दाला प्रत्यय लागलेला असतो. बघा, आपण तुम्हाला 3 नामांमधला फरक समजण्यासाठी हा जो तक्ता दिलेला आहे या तक्त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा. सामान्य नाम या इकडे सुरुवातीला जे दिला आहे हा तक्ता तो सामान्य नाम दिला आहे. मधला जो आहे तो आहे विशेष नामांचा आणि तिसरा जो आहे तो भाववाचक नामांचा. आता देश हे सामान्य नाम आहे
परंतु कोणता देश, तर भारत देश किंवा अजून कुठलेही देशांची नावं असतील ते विशेष नामामध्ये येईल. त्यानंतर सामान्य नामामध्ये पर्वत येतो. तर कुठला पर्वत, मग सर्व पर्वतांची जी नावे असतील, म्हणजे हिमालय असेल तर हे विशेष नामामध्ये येत असतं. त्यानंतर सामान्य नाम आहे नदी. नदी हे सामान्य नाम आहे. तर मग नद्यांची नावं जी आहे गंगा, यमुना, कावेरी, नर्मदा, तर या नदींची नावे विशेष नामे येतील आणि नदी हे सामान्य नाम झालं. संत सामान्य नाम आहे संत. मग संतांची नावे, आता तुम्हाला संतांची नावे आहेत, इयत्ता 4थीला संतांचा धडा आहे. ज्ञानेश्वर असेल, संत रामदास असतील, संत तुकाराम असतील किंवा अजून संत आहेत, आपले संत आहेत, त्या संतांची नावे म्हणजे विशेष नामामध्ये येतील. त्यानंतर पुढील सामान्य नाम जर आपण राजा घेतलं तर राजा कोणता, मग त्या राजांची नावे येतात, म्हणजे शिवाजी राजे. अशा प्रकारे शिवाजी हे विशेष नाम झालं आणि राजा हे सामान्य नाम झालं. त्यानंतर सागर, सागर म्हणजे समुद्र. तर सागर हे सामान्य नाम आहे, परंतु विशेष नाम मध्ये मग सर्व समुद्राची नावे येतील. पॅसिफिक असेल, अरबी समुद्र असेल, अटलांटिक महासागर असेल, तर अशा प्रकारे त्या सागरांना, समुद्रांना जे नावं दिलेली असतील ते विशेष नामामध्ये येईल. आणि आपण भाववाचक नामे आपण शिकलो, त्याच्या शेवटी ता लागलेला असतो किंवा पणा लागलेला असतो, ई लागलेला असतो आणि या नामांचा गुण दाखवलेला असतो. ज्या शब्दांमधून नामांचा गुण दाखवलेला असतो, म्हणजे महानता हा त्याचा गुण आहे, भव्यता, मंगलता, मांगल्य, धीरता, धैर्य, शूरता, शौर्य, शूरपणा, विशालता हे भाववाचक नाम आहेत. तर बालमित्रांनो, तुमच्यासाठी आजचा स्वाध्याय असा आहे, नाम आणि नामांचे प्रकार पाठ करा. त्यानंतर 10 सामान्य नामे लिहायची आहेत आणि 10 विशेष नाम लिहायची आहेत आणि 10 भाववाचक नामे लिहायची आहेत. अशा प्रकारे आज आपण नामांचे प्रकार, नाम म्हणजे काय, नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, ठिकाणाला किंवा पदार्थाला जे नाव दिलेलं असतं त्या नावाला आपण नाम असे म्हणतो. तर नामांचे 3 प्रकार बघितले, विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम. विशेष नाम म्हणजे जे ठेवलेलं नाव असतं त्याला विशेष नाम असे म्हणतात आणि विशिष्ट जातीवाचक जे असतं ते सामान्य नाम असतं. जातीमधील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे अशी नामे तयार होत असतात, त्यांना सामान्य नाम असे म्हणतात. आणि ह्या नामांचा जो गुण दाखवलेला असतो आणि त्या गुणापासून जे नाम तयार होत असतं त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतो. बालमित्रांनो, मराठी व्याकरणाच्या आजचा दुसरा भाग जो होता तो इथे आपला समाप्त होत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तुम्हाला मराठी व्याकरण अशाच पद्धतीने सखोलपणे शिकायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच प्रकारे मराठी व्याकरण शिकण्यासाठी तसेच आपल्या चॅनलवर मराठी वाचनाचे व्हिडिओ अपलोड होत आहेत, ते देखील बघायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.